राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करते आहे। नंदुरबारमध्ये त्यांची महाराष्ट्रातली पहिली जाहीर सभा होती आणि या सभेची अगदी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत केसी पाडवी आहेत। खरं तर महाराष्ट्रात पहिली सभा नंदुरबारमध्ये होती आहे। कशा पद्धतीने नियोजन आणि कशी तयारी करण्यात आली? खरं तर ही सभा नाही आहे। भारत जोडो न्याय यात्रेचं जे काय ध्वज हस्तांतरणाचा जो कार्यक्रम असतो त्याला सेरेमनी म्हणतात। हा सेरेमनीचा कार्यक्रम आहे। फक्त एवढंच आहे की आदिवासी लोकांना इथे त्यांना भेटायचं, त्यांना ऐकायचं आहे म्हणून थोडीशी तयारी केली, पण एवढी काय जास्त तयारी नाही आहे। पण लोक येतील, भेटतील, त्यांना अभिवादन करतील, त्यांना नमस्कार करतील। त्या कुटुंबावर त्यांचं प्रेम आहे किंवा त्या फॅमिलीचं जो त्या कुटुंबाचं आदिवासींवर प्रेम आहे म्हणून बऱ्यापैकी लोक येतील अशी अपेक्षा आहे। जेवढे येतील तेवढं रॅलीमध्ये ते भेटतील किंवा अजून त्यांना अभिवादन करतील। मंडपमध्ये किती येतात मलाही माहीत नाही। आदिवासी न्याय होळी पण या ठिकाणी पारंपरिक होळी उत्सव साजरा केला जाणार आहे, कसं स्वरूप असणार आहे? आदिवासींमध्ये होळी ही सर्वसाधारणतः काल चंद्र दिसला, परवा 10 तारखेला अमावस्या 2:30 वाजता संपली। ते संपल्यानंतर होळीचा सण सुरू होतो आदिवासींमध्ये। मुलांची होळी असेल, मानतेची होळी असेल, मन्नत म्हणतो आपण हिंदीमध्ये, मन्नतची मानतेची होळी असते आणि ती होळी आदिवासी सहसा गाव होळी जी असते ती रात्री साजरी करतात। पहाटेच ती होळी पेटवली जाते। आम्ही देशाचे नेते आणि या देशाची मन्नत करण्यासाठी किंवा एक मानता, राहुलजींची मानता फेडावी आणि या देशात सुबत्ता यावी, चांगलं आरोग्य सगळ्यांचं राहावं, देशात शांतता राहावी, अगदी देश पुढे जावा, देशाची प्रगती उत्तरोत्तर वाढावी म्हणून ती होळीचा सण साजरी करतो। आज चंद्राचा दुसरा दिवस आहे। होळी आमच्याकडे साजरी केली जाते, 1 महिनाभर होळी खेळली जाते आणि ती दिवसाची होळी ही कायद्यानुसार सुद्धा दिवसाच केली पाहिजे, हे तेवढंच खरं। सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, केंद्राचा कायदा आहे, रात्रीचा सण नको म्हणून आम्ही आणि एक सिम्बॉलिक ह्या मोगीला देव मोगऱ्याला जे जाणार होते राहुलजी, कदाचित ते नंतरही जातील किंवा आजसुद्धा जाऊ शकतात, परंतु आमच्याकडे हे सुद्धा एक निसर्गाची पूजा आहे आणि नैसर्गिक आमचं जे संस्कृती आहे, कल्चर आहे, ते कल्चर त्यांना पाहायला मिळावं। ते अर्थातच ती फॅमिलीला आदिवासींचं कल्चर माहिती आहे, सगळं माहिती आहे, नेहरूंपासून तारापर्यंत। नंदुरबार खरं तर बालेकिल्ला राहिलेला आहे काँग्रेसचा, पण मधल्या काळामध्ये भाजपचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले होते। आता एकूणच त्यांच्या या सगळ्या दौऱ्याच्या कशा पद्धतीने काँग्रेस पुन्हा एकदा आजचा दौरा आहे तसं राजकीय नाही आहे, हा भारत जोडो न्याय यात्रेचा आहे, पण राजकीयदृष्ट्या आता ते योगायोग आलेला आहे आणि काय परिणाम होईल मला सांगता येणार नाही, परंतु निश्चितपणे योगायोग त्याचा फायदा लोक घेतील की मला माहीत नाही। राहुल गांधी आज नंदुरबारमध्ये येत आहेत। काल खरं तर केंद्राने CAA कायदा लागू केला आहे, काय प्रतिक्रिया आहे आपली? नाही, आता त्याच्यावर नंतर बोलू आपण, कारण आता त्याच्यावर सगळे अभ्यास करावा लागेल आणि थोडंसं घाई पण आहे, प्लीज माफ करा। आपण पाहतोय की राहुल गांधी दुपारी नंदुरबारमध्ये पोहोचतील, मग याच ठिकाणी गुजरात काँग्रेस कमिटीकडून महाराष्ट्र काँग्रेस कमिटीला भारत जोडो यात्रेचा ध्वज जो आहे तो हस्तांतरित केला जाईल। ती सेरेमनी या ठिकाणी होणार आहे आणि मग त्यानंतर याच ठिकाणी राहुल गांधींची सभा होईल। आदिवासी बांधवांसोबत ते पारंपरिक होळी उत्सव देखील साजरा करणार आहेत आणि एकूणच राहुल गांधी यांची महाराष्ट्रातल्या पहिला दौरा किंवा पहिली सभा आणि या सभेमध्ये राहुल गांधी नेमकं काय संबोधन करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।